महायुतीमधील एका बड्या मंत्र्यानं पत्रकारांशी खाजगीत बोलताना राज्यातील देवेंद्र सरकार शापित असल्याचं विधान केलंय. ईव्हीएमच्या जोरावर निवडून आलेल्या लोकांना पाडण्याचं आणि पडलेल्या लोकांना निवडून आणण्याचं काम करण्यात आलं आहे. ईव्हीएमच्या जोरावर सत्तेवर आलेले सरकार कधीही टिकत नसते, असंही लंके यावेळी म्हणाले. राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर असलं तरी महाविकास आघाडी मात्र एकसंघ राहणार असल्याचा विश्वास खासदार लंके यांनी यावेळी व्यक्त केला. सरकारमध्ये ही नाराजी आहे. सरकारच्या एका बड्या नेत्याचं एका पत्रकाराशी खाजगी चर्चा आहे. आमचं सरकार सत्तेत आले, बहुमतात आले, पण आमचं सरकार हे शापित आहे. हे एका मोठ्या नेत्याचं वक्तव्य आहे. यावरून ओळखून घ्या, हे सरकार शापित आहे. निवडून आलेल्या लोकांना पाडायचं आणि पाडलेल्या लोकांना निवडून आणायचं. ईव्हीएमच्या जोरावर आलेलं सरकार हे टिकत नसतं. धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यास शरद पवार यांचा विरोध होता. या जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचेही खासदार लंके यांनी समर्थन केलं. जितेंद्र आव्हाड हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यामुळं त्यांनी केलेल्या विधानात तथ्य असेल अशी पुष्टीही खासदार लंके यांनी याप्रसंगी बोलताना जोडली आहे. जितेंद्र आव्हाड साहेब हे आमच्या पक्षाचे नेते आहेत, त्यामुळं त्यांनी ज्या गोष्टी बोलले त्यामध्ये सत्यता असल्याशिवाय ते बोलणार नाही. महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पवार साहेब, आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब असो, ताई असो, शिवसेनेचे उद्धव साहेब ठाकरे असो, संजय राऊत असो, काँग्रेसचे नाना पटोले, बाळासाहेब थोरात, हे सगळे मंडळी एकत्रित बसून ही महाविकास आघाडी एक संघच राहील आणि एकत्रितरित्याच निवडणूक लढवतील.